आरगमध्ये विशाल पाटलांची तोफ धडाडली. रेकॉर्ड ब्रेक गर्दीत दंगल, लाट, लॉटरीवर हल्लाबोल, ठेकेदार उमेदवारीवर थेट सवाल. मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी खासदार विशालदादा पाटील यांची जाहीर सभा गुरुवार दिनांक 3 रोजी पार पडली. बाजारपेठेतील तुळशी कट्टा येथे झालेल्या या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी लाभली. व्यासपीठासमोरील संपूर्ण परिसर जनसमुदायाने तुडुंब भरला होता. विशाल पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. भाषणात खासदार विशाल पाटील यांनी सत्ताधारी आमदार व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विकासाचं राजकारण करणाऱ्या आमदाराने मिरज पूर्व भागात खरंच विकास केलाय तर जिल्हा परिषद गटात ठेकेदाराला उमेदवारी का द्यावी लागते असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. गरिबांच्या सर्वसामान्य घरातील मुलाला उमेदवारी का दिली जात नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. जातीचं राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आरग आणि मिरज पूर्व भागात हे राजकारण चालणार नाही. विकासाच्या नावाखाली मोठ्या संपत्तीच्या उमेदवारांना पुढे केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मिरजेतील दंगलीचा उल्लेख करत विशाल पाटील यांनी बोचरी टीका केली. मिरजेची दंगल आणि मोदी लाट यामुळे काही आमदारांना निवडणुकीची लॉटरी लागली असे ते म्हणाले. कोट्यावधी रुपयांची संपत्ती असलेल्या उमेदवाराला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन या जिल्हा परिषद लुटूया असा संदेश दिला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. या सभेमुळे आरग जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराला चांगलीच धार आली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ते पोरं दोषी का? त्याला काय करते हो? 15-16 वर्ष चालू केली असेल, मिळते दुकानात नशा म्हणून चालू केली. आई वडील आता काय असते, पूर्वी धारापुरून निघायची कोण बघत नव्हता, ते एकूण तर एक आलाय लय कौतुक. त्याला दिलेत गोळ्या बिस्किट खायला पैसे, तो तिथं जाऊन वेगळंच गोळ्या बिस्किट घ्यायला लागला. हे मिळते कसं काय? हे का मिळते? ही नशा एवढी सहज का व्हायला लागली? आणि ते आता ह्या विषयात बोलायचं कारण काय? इलेक्शन चाललंय. कारण इलेक्शनला आता तुम्हाला सगळ्यांना भरपूर दारू, मटण, पैसे आता बोलला सगळं मिळणार आहे. भले द्यायला भाजप पैसे कुठून आणते? आता हे आणते म्हणजे बदल्या करायच्या, अधिकारी लोकांच्या बदल्या करायच्या, पोलिसाच्या बदल्या करायच्या, पैसे घ्यायचे. आता पोलीस बदली व्हायला पैसे देतो म्हणलं तो कुठेतरी वसूल केला पाहिजे. आता तुमच्या आमच्या सगळ्याकडनं काय वसूल करणार आहे? आपण सकाळी जातो शेतात, संध्याकाळी येतो, दुपारचं झोपतोय, संध्याकाळी घरी येतो, काय पारावर बसतोय. हे पण आपण काय करणार? आपण पैसे कोण देणार? मग पैसे कोण देणार? तर गुन्हेगारी करणार, मटक्याचे धंदे, आकड्याचे धंदे, अशा लोकांकडनं, नशेच्या गोळ्या बनवणारा, ऐकणारा, अशा लोकांकडनंच पैसे मिळणार. आता पोलीस स्टेशनला असं झाले, कुणी उठायचं, कुणाचा खून करायचा, कुठलाही वेळ नसेल. तक्रार झाल्यावर पोलीस म्हणतात ह्यांनी केलंच नाही, तो दुसरा कबूल झालाय. तो कबूल झाला पोरगा असतो 14 वर्षाचा आणि तिथं नाव बदलतात, मारला ह्याने हा सुटला. जिने मारला नाही 14 वर्षा पोरगा म्हणून मीच मारला, तो वाईट करतो मीच मारला, ते मिटवायला 2-4 लाख रुपये हाच घेतोय. मग तो 14 वर्ष पोरगा नेला, ते म्हणतात सुधार घरात टाका. 3 महिना गेला सुधार घरात, तिथं आणि सुधारायला सोडून तिथं आणि बिघडतो, पण त्या सोबतची सगळी तशीच असतात. आपण मतासाठी मटण खातोय, त्याचे दुष्परिणाम आपल्या संसारावर, आपल्या जीवनावर किती होतात? हे भाजप मतासाठी ह्या भारताला कुठल्याही थरावर खाली न्यायला तयार आहे. पंतप्रधान त्यांचे आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, आमदार त्यांचे आहेत. आमदार श्रीमंत आहेत, चांगली परिस्थिती आहे, माझी आहे का वाईट सांगत नाही, माझी. आमदार पण 2-4 कोटीच्या गाडीत फिरतात, मी पण कोटभर रुपयाच्या गाडीत फिरतो. आता हे बघा, आता मग उमेदवार देताना एवढं सगळं चांगलं आहे, सत्ता दिल्लीपासून गल्ली बोळात मी कामं केली म्हणून आमदार ओळखतात. मग आमदार कसं काय उमेदवार देत असताना त्यांना कॉन्ट्रॅक्टर का हुडका लागतो?
कामं केलाय ना, दिल्ली पासून मोदी पासून गोदी सगळे तुमचे आहेत ना. मग द्या की एखादा सामान्य माणसाला तिकीट. का शेतकऱ्याचं चालत नाही पोरग? कष्टकऱ्याचा उमेदवार चालत नाही का? दिवस रात्र सामान्य पोरांना शिकवून त्यांना कलेक्टर IAS ऑफिसर करणारा क्लासेस चालणारा पोरग तुम्हाला चालत नाही का? लोकांना मदतीला धावून जाणारा पोरग तुम्हाला चालत नाही का? तो आधीच कोट्याधीश आहे, त्याला आणि म्हणतो ये जिल्हा परिषद काय लुटायचं राहिलं ते लुटायचं. आमदार म्हणतात मी कामं केली, मला मत द्या नाही तर असं करीन तसं करीन. 4 वेळा बाहेरनं आलायचा, 4 वेळा निवडून दिलं लोकांनी. आता आम्हाला बी लोकांनी, मी सांगतो वसंतदादांनी, इंदिरा गांधी मेल्यावर पंतप्रधान देशाचा कोण व्हायचा ते वसंतदादांनी ठरवलं. प्रणब मुखर्जी का राजीव गांधी, वसंतदादांनी राजीव गांधी नाव दिलं, राजीव गांधी पंतप्रधान ठरवलं. आमच्या घरानं 12 वेळा लोकसभेला आम्ही निवडून आलो, तुम्हीच निवडून दिले, आम्ही का मनाने आलो नाही. तुम्ही पाडलंय बी आणि गप्प बसतो, स्वीकारलं. 11 वेळा आमदार निवडून आलोय, 2दा पडलोय, जेटवीला आलो. आता परवा माझ्या पुतण्याला महापालिकेत तुम्ही निवडून दिलं. एवढं सगळं तुम्ही केलंय, एवढं सत्ता भोगली आहे. कधी एकदा तरी गुरमीची भाषा आमच्यातनं येते का? तुम्ही पाडलं, आम्ही तुम्हाला माफ करा, आमचं चुकलं असेल, पुढच्या वेळी सांभाळून घ्या. आज तुम्हाला 4दा बाहेरनं येऊन निवडून दिल्यावर, ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं, ज्या लोकांनी तुम्हाला मत दिलं, ज्या लोकांमुळे तुम्ही मोठ्या गाड्यात फिरता, ज्या लोकांमुळे तुम्ही मंत्री झालात, त्या लोकांना येऊन दम देताय. मत त्या नाही तर बघून घेतो. धर्माची आणि जातीची भाषा. अहो एवढं गुन्हा गोविंदानं प्रेमानं आपण तालुका राहू. मोठे मोठे लोक ह्या तालुक्यात जन्मले, तुम्हाला बाहेरनं आम्ही आणलं, इथून निवडून दिलं. लॉटऱ्या लागल्या 2दा, एकदा दंगल झाली, एकदा मोदी लाट लागल्या लॉटऱ्या लागत गेल्या. एवढं तुम्हाला करून तुम्ही ह्या आपल्याच मतदारसंघात जात कुणाचा धर्म काढायचा. का काढा लागतो धर्म कुणाचा? का जात काढा लागते? का या मतदारसंघात म्हणावं लागतं हा तो जातीचा आणि तो जातीचा? तुम्हाला आमदार निवडून काढताना तुम्हाला कोण तुमची जात विचारलेली का? कोण विचारलेलं तुमची जात कुठली? तुम्ही ह्या जातीचा आहे का त्या जातीचा आहे? तुम्हाला आमदार म्हणून निवडून देताना तुम्हाला कोणाची जात विचारली नाही. तुम्ही तो श्रीमंतच होता. गरीबाच्या पोराला आम्हाला जिल्हा परिषदला पाठवायच्या गरीबाच्या पोरीला, तर तुम्हाला त्याची जात काढायचा वेळ कळतोय तुम्हाला. ह्याच प्राजक्ता चौगलेची जात ही माणुसकी आहे. एकमेव जात. लोकांचं काम करणं, लोकांसाठी धडपडणं हीच आपली जात आहे. माणसं समोरला आल्यावर आपण विचार करत नाही तो कुठल्या जातीचं काम करू. त्या नशेड्या पोऱ्यांना नशेच्या गोळ्या विकताना त्या दुकानदाराला विचारलं होतं का तू कुठल्या जातीचा आहेस? मुसलमानाचा आहेस? हा घे गोळ्या. हो नशे खाना. मराठाचा नव्हे देणार नाही म्हणत होता. म्हटलं पण महापालिका ढीलभर कुत्र ह्यांना पैसे खायचे. त्या कुत्र्याला नसबंदी करण्यासाठी पैसे मिळतात महापालिकेत. डॉक्टरला गोळा करायची 10, न्यायचे दवाखान्यात 100 गोळा केल्या, नसबंदी केली दाखवायचं, बिलं काढायची, 30 कुत्री फिरवायची, हिथून न्यायची, फिरवून आणून तिथं सोडायची. 4 दिवस गेले त्याला परत पिल्ली व्हायचंच. आता ही कुत्री फिरतात महापालिकेत आमच्या आणि लहान लहान बाळांच्या अंगावर जातात आणि त्यांना चावतात. एक बिचारा पोरग परवा मिळेल. ते कुत्र्याने त्या पोराला विचारलं अरे तुझी जात कुठली आहे? मुसलमानाचा असशील तर मी चावणार नाही, मी तुला सोडणार असं विचारलं ते कुत्र्यानं. ते मारवाड्याचं पोरग कोण विचारलं तर
ही जात आणि धर्म बघताना, ही तुमचे धंदे करताना, हे पैसे खाताना, हे कॉन्ट्रॅक्टरी करताना त्यावेळी तुम्हाला कधी जात दिसली का? आपल्या ह्या तालुक्याचे कधीच कुणाला विचारलं नाही, कधीच कशात काय बघितलं नाही. एकामेकाच्या दुःखात सुखात पुरुष असला तर सगळे आपण एकामेकाचे कार्यक्रम आपलंच सण साजरी करतो. पंचकल्याण पूजा गावात आहे, सगळे त्या पूजेत भाग घेतात. प्रत्येक कार्यक्रमात कुठल्याही धर्माचा जातीचा सगळे आपण एकत्र नांदतो, खेळतो. तुमचं राजकीय पोळी भाजावी